तुम्हाला कळेल. चला बॅक साईड आवाज करू नका, आवाज न करता हळूहळू. इकडचे आहे 3 विंगा इकडच्या आहेत. तुम्हाला तुमच्या विंगेतून यायचं आहे. डेडलाईन क्रॉस करायची नाही. आवाज कसा काढायचा? काय महत्वाचं? अरे हा सर्वात महत्वाचं. ब्लॅकआउट जेव्हा होतो ना, गुडूप डोळे बंद करा. केलं का डोळे सगळे बंद? डोळे बंद करून जो अंधार दिसतो ना, तसा अंधार आपल्याला ब्लॅकआउट मध्ये असणार आहे. त्यावेळेस कोणी घाबरायचं डोळे आणि हळूच चालायचं. काही पाडायचं वगैरे नाही. काय हवं असेल तर सांगायचं. दीदी असणार आहे, तुम्हाला हेल्प करेल. ती नाटकं झालं माहिती का? किती नाटकं झाले? 5-6 नाटकं झालेले. आपल्याला डान्स करायचं आहे, सगळं करायचं आहे. ठीक आहे, आता आपण आहे ना सगळ्या मम्मी पप्पांना सांगू आमचं नाटक बघायला या. बघू सगळेजण जवळ या. सगळेजण इकडे क्लोज 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 क्लोज. दादा थोडं बाजूला. हा, एकच मिनिट थांबा. आले सगळेजण? अरे आता आले सगळेजण. मम्मी पप्पांना टाकून देऊ आपण. आम्ही रेडी आहोत सगळेजण. लवकर नाटक बघायला या. आले सगळेजण? अरे पुढे ना काय ना, मी सगळी कवरण्यासाठी तर घेतो. सुईसर या ना. ऑल सेट. वी आर रेडी. 1 2 3 माझं काय होतं? वी आर रेडी. 1 2 3 वी आर गुड. थँक्यू. तुम्ही इथे बोलत जायचं नीट. लक्षात ठेवा, आवाज मोठा बोला. एकदा वर तुझं वाक्य बोल. माझं क्रिकेटचं वाक्य बोल. मला माझ्या बॅटवर विराट कोहलीचं चित्र काढून दे ना. तो 6 and 4 मारतो. मला हातावर स्पायडरमॅनचं टॅटू काढून दे ना. एक तू शांत कर. सामान्य चित्र बघून ही सगळे चित्र. बोला वाक्य बोला. कृपया सायलेंट मोडवर लगेच करा. बघू माझ्यासमोरच करा. बऱ्याच वेळा आपण मोबाईल सायलेंट करायचं विसरून जातो. तर कृपया आपला मोबाईल सायलेंट मोडवर लगेच करून घ्या. दुसरं, कोणी उशिरा आले तर त्यांना त्यांची जागा काय कुठे असेल तू लगेच मत करून पटकन सेटल करा. ते गप्पा मारणं हे करणं असं करू नका. पुन्हा तोच मुद्दा आहे, मुलं खूपच लहान आहेत, पहिल्यांदाच स्टेजवर येत आहेत. त्यामुळे त्यांना जेवढी आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य त्यांनी करावं. तिसरं जे आत्ता झालं, हे बघा, हा जो आवाज आहे असं वाटलं की आपलं बेबी रडतं आहे. स्पेशली 3 वर्षाची आतली मुलं थोडेसे अंधारामुळे याच्यामुळे ते रडतात. सो इथे 1 नंबरला बसतात. तर त्यांना लगेच मागे किंवा क्राय रूम पण आहे तिथेही नेता येईल. सो तिथेही त्यांना नेऊ शकतो. आता नाही नेलं तरी चालेल सर, आता मीच बोलतोय, मला काही अडचण येणार नाही. पण तेवढी फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागेल. दुसरे किंवा तिसऱ्या नाटकाचं तर ते ॲडव्हान्स आहे, तुम्हाला तो फरक जाणवेल. मुलं कसे स्टेप बाय स्टेप जातात. दुसऱ्या नाटकातल्या मुलांनी याच्या आधी 2-4 नाटकात भाग घेतलेत. शेवटच्या याच्यातले किमान 6-7 नाटकं झालेत. सो त्यांना तो कॉन्सन्ट्रेशनचा होत नाही, ते एकदम इन्व्हॉल्व होतात. पण हे जे चिमुकले ते खूपच लहान आहेत. आणि पहिल्या नाटकाची थीम खूप चांगली आहे, तुम्हाला आवडेल. सो सुरू करूया. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. पुन्हा 2-3 महत्त्वाच्या सूचना. मोबाईल सायलेंट मोडवरच आवर्जून ठेवावा. एक. दुसरा,
दादांचा मोबाईल सायलेंटवर, हा सायलेंटवर करा. अरे बाबा चिमो. तर जर तुम्हाला लक्षात आलं की आपलं बेबी रडत आहे तर लगेच बाहेर जाताना तो दरवाजा पण बंद करा, कारण की लाईट्स ते आत येणार नाही, कारण की आपण हे व्यावसायिक नाटक करत आहोत. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे नाही ते ओके. आणि आत कुठल्याही प्रकारचं खाद्यपदार्थ खायला अलाउड नाही आहेत. सरळ सरळ डायरेक्ट दंड आहे. तो दंड डेफिनेटली तुमच्याचकडनं घेतला जाईल, त्यामुळे त्याची पण काळजी घ्या. सो एखादं वाक्य आवडलं वगैरे तर एकदम शेवटी सर्व टाळ्या वाजवा. पुन्हा तोच आहे, हे मुलं पहिल्यांदाच येत असल्यामुळे टाळ्या कशा घ्यायच्या हे त्यांना तिसऱ्या चौथ्या नाटकानंतर कळतं. सो एन्जॉय करा आणि तुम्हाला आवडेल पहिलं नाटक. सो सुजित दादा, तिसरी बेल कृपया द्यावी. ये लवकर सेटल करा पटापट. साऊंड चेक करा. ड्रामा स्कूल सादर करीत आहे बालनाट्य बक्षीस. लेखक दिग्दर्शक सुजित जोशी, प्रकाश योजना विनोद राठोड, संगीत निलेश फडके, नेपथ्य गाणे संदीप माणिक कांबळे, बाल कलाकार स्टालिन स्कूलचे विद्यार्थी आणि संकल्पना सचिन उषा विलास जोशी. स्टालिन ड्रामा स्कूल सादर करीत आहे बालनाट्य बक्षीस. दादा आओ बच्चों, आज तुम्हें एक कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे? मेरे पास आओ मेरे दोस्तों, एक किस्सा सुनो. मेरे पास आओ मेरे दोस्तों, एक किस्सा सुनो. कई साल पहले की ये बात है. भयानक अंधेरी सिया रात में लिए अपनी बंदूक में हाथ में, घने जंगलों से गुजरता हुआ कहीं जा रहा था. घने जंगलों से गुजरता हुआ कहीं जा रहा था. जा रहा था? नहीं, आ रहा था. नहीं, जा रहा था. उफ, आगे भी तो बोलो ना. बताता हूँ. नहीं भूलती उफ वो जंगल की रात. मुझे याद है वो थी मंगल की रात. चला जा रहा था मैं डरता हुआ, हनुमान चालीसा पढ़ता हुआ. बोलो हनुमान की जय, जय जय बजरंग बली की जय. हाँ बोलो हनुमान की जय, जय हो बजरंग बली की जय. घड़ी थी अंधेरा मगर सख्त था. कोई 10 सवा 10 का बस वक्त था.
लरजता था कोयल की भी कूक से, बुरा हाल हुआ उस पे भूख से, लगा तोड़ने एक बेरी से बेर, मेरे सामने आ गया एक शेर। कोई खिड़की बन के नजर फिर गई तो बंदूक भी हाथ से गिर गई। मैं लपका, वो झपका, मैं ऊपर, वो नीचे, वो आगे, मैं पीछे, मैं पेड़ पे, वो पीछे, अरे बचाओ, अरे बचाओ। मैं डाल डाल, वो पात पात, मैं पसीना, वो दांत दांत, मैं सुर में, वो ताल में, ये जंगल पाताल में, बचाओ बचाओ, अरे भागो, अरे भागो, अरे भागो। फिर क्या हुआ? खुदा की कसम मजा आ गया, मुझे मार कर बेशरम खा गया। लेकिन आप तो जिंदा हैं। अरे ये जीना भी कोई जीना है लल्लू। ला 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 ला।
त्यांचं चित्र कसं आहे ते मला दिसून आहे म्हणून. तुम्हाला माहितीये का ज्याच्या चित्राला पहिलं प्राइज मिळेल त्याचं चित्र आउट ऑफ इंडिया जाणार आहे. कुठे? श्रीलंकेला का? मी जाऊन आलोय. रावणा श्रीलंका जाऊन आलोय. आउट ऑफ इंडिया आता आपली मज्जा आहे. जंगल चित्रात तू मला थोडीशी चांगले कपडे घालायला पाहिजे होते. काय झालं तुझं? तुझे कपडे तरी चांगले. उलट माझे कपडे बघ. तू मला नसते चांगले कपडे घालायला पाहिजे होते. हो ना. मला पण स्ट्रॉबेरी सारखे फळ पाहिजे होते. आणि मला ना थोडीशी लाल रंगाची गुलाब. तुम्ही सगळे खूप सांग. मला तर छानसा पिंक कलरचा फ्रॉक पाहिजे होता. मला तर ऑरेंज कलरचा शर्ट पाहिजे होता. जय महाराष्ट्र. म्हणजे माझं चित्र चांगलं झालं का? अरे सॅम, तुझं चित्र छानच झालंय. पण आता आपलं इंडिया जायचं म्हटलं की थोडी शॉपिंग नको का करायला? अरे ते म्हणतात ना, जैसा देश वैसी भेस. अरे अजून तर भेस नसतं. भेस म्हणजे भैया. तुला भेस बोलायचं होतं. तू फार केलं तुझ्या. चला आता घरी जाऊ. La 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 la. La 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 la. La 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 la. La 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 la. काय करतोय? चित्र काढतोय. आम्हाला पण चित्र शिकव ना. मला कार्टूनचे चित्र खूप आवडतात. अरे चित्र असतात. फक्त ती कॉपी नसतं करायचं. विचार करून आठवून काढायचे असतात. मला माझ्या पॅडवर विराट कोहलीचे चित्र काढून दे ना. अरे बापरे, तुला खूप आवडतो का विराट कोहली? हो, मला खूप आवडतो विराट कोहली. तो 6 and 4 मारतो. अरे हळू माझे रंग सांगून देशील ना? मला हातावर स्पायडरमॅनचे टॅटू काढून दे ना. देतो. फक्त मी पाणी भरून आणतो. इथे तिथे हात नका लावू. हे
बंद करा.
बर्थडेला घालायचा. तुला आवडेल का? नाही, मला अजिबात नाही आवडणार. बरोबर, कारण त्या ड्रेसचा आनंद त्या बर्थडे पुरता असतो. तसंच बक्षिसाचा आनंदही त्या दिवसापुरता असला पाहिजे. आपण चिप्स आणतो, त्या चिप्सवर एक एक्सपायरी डेट असते. आपण मेडिसिन आणतो, मेडिसिन्सवरही एक एक्सपायरी डेट असते. तसंच आपल्या बक्षिसालाही एक एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि ती आपण ठरवायची. जर तू चित्र काढलं नाहीस तर तू पुढे जाऊन मोठं चित्रकार कसं होशील? त्यामुळे विचार कर आणि उद्या स्कूलला येताना एक ड्रॉइंग बुक घेऊन येशील, नवीन घेऊन येशील आणि नव्याने चित्र काढायला सुरुवात करशील. बक्षिसालाही एक एक्सपायरी डेट असली पाहिजे. खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूंटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे. आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामे आना आज हमें है सजाना. क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू. ओ दुनिया सजी तेरे लिए, खुद को जरा पहचान तू. तू धूप है झम से बिखर, तू है नदी ओ बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही. क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू. बक्षिसाला एक्सपायरी डेट असते, फार महत्वाचं आहे. या सर्वांना बोलावून स्टेजवर या. ओके, यांचं बक्षीस तुमच्याकडे आता अपेक्षित आहे. जोरदार या सगळ्या चिमुकल्यासाठी काय होऊन जाऊ द्या. ते बिचारे सगळे पहिल्यांदाच आलेले आहेत. थोडे दिसू दे सगळे, तर थोडं मागे जा. आहे स्पर्धाची तर काही थोडं मागे जा. सो सर्व ग्रेड 2 ग्रेड 3 चे स्टुडंट आहे, ग्रेड 4 चे आहे, काही ग्रेड 1 चे सुद्धा चिमुकले याच्यामध्ये आहेत. तर मला तुम्हाला सर्वांना विचारायचंय, कसं वाटलं नाटक? तुम्ही नाटक करणार का? ये थोडं
सो कसं वाटलं नाटक झालं आता तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. आधी टेन्शन होतं? बरं मला सांगा या नाटकातून तुम्हाला तुमच्या आई बाबांना काय सांगायचं होतं? बक्षिसाला एक एक्सपायरी डेट असली पाहिजे. डायलॉग झाला नाटकातला म्हणजे नक्की काय? जर आपल्याला काही मिळालं तर आपल्याला ते जे मिळालं त्याचा वापर एकाच दिवसासाठी करायचा. एकाच दिवसात यायचा असतो. बरं अजून? डोंट बी रूड. डोंट बी रूड. बक्षीस डोक्यामध्ये जायला नाही पाहिजे. आणि आजकाल असं आहे आपण फेसबुकच्या जमान्यामध्ये राहतो आणि आपण आपल्या मुलाने मग ते ऑलिम्पियाड ते ऑलिम्पियाड इतकी कॉमेडी किस्सा असतो ऑलिम्पियाड इंटरनॅशनल ऑलिम्पियाड आणि वर्गात पहिला त्यांना काय पैसे कमवायचे राज्यात पहिला त्याच्यात पहिला आणि आपल्याला इतका आनंद वाटतो आणि आपण मग ते फेसबुकवर टाकतो. मग ते आणि मग मुलगा आता पण झाले आता मी एवढं स्पेलिंग करेल. तर या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढायचं होतं आम्हाला आणि या सगळ्यातून बाहेर काढून की त्या जसं आजचं नाटक आहे याचा आनंद घ्या. छान केलं कौतुक करा. चल आता आपण पुढे जाऊया. हा जो मेसेज या चिमुकल्यांनी इथं दिला. सो अजून कोणा काय सांगायचंय? हा आपल्याला आपला बक्षिसाला जास्त शो ऑफ नाही करायला पाहिजे. बक्षिसाला आपण शो ऑफ नाही केला पाहिजे. खूप सुंदर बघा चिमुकलेच हा मेसेज देत आहेत पण बऱ्याच वेळा आई बाबा जास्त हे करतात. दोन प्रकारचे आई बाबा मी ते आपण घेऊया. अजून हा आपल्याला बक्षीस जे मिळतं त्याचा आपल्याला ग्रीडीनेस नाही आला पाहिजे. असं लोकांना नाही वाटलं पाहिजे की यार याला बक्षीस मिळालंय हिला बक्षीस मिळालंय जास्ती शो ऑफ करताय ते रूड वाटतंय तसं नाही झालं पाहिजे. बक्षीस मिळाल्यावर त्याच्या मनामध्ये जास्त नाही घ्यायचं. अजून बक्षीस मिळवत राहायचं आणि प्रोग्रेस घ्यायचं. वा मला असं वाटतं की जे 1 महिना मुलं प्रॅक्टिस करत होते ना याच्यामुळे सर्व शिकतात. नाटक जगणं शिकवतो म्हणजे काय तर हे असतं. कारण की या इतकुशा चिमुकल्या मुलांच्या मनामध्ये ब्लॅकआउट मध्ये कसं वागायचं आहे एकमेक तर जसं तर तू तो डायरेक्ट विसरली होती थोडस तर हिने कुठे गेली छोटी तिने सांगितलं की दीदी तुझा हा डायलॉग आहे. असं मुलं एकमेकांना सपोर्ट करतात मुलं एकमेकांना सांगतात आणि हे अर्धा तास जे असतं हे अर्धा तासाचं जगण्यासाठी त्यांना 2-2 तास रोजची प्रॅक्टिस करायला लागते. आणि अर्धा तासाच्या या ह्याच्यावर तुमचं जे कौतुक आहे तुमचं जे बक्षीस आहे त्याच्यातून पुढे अजून एक स्टेप जायला त्यांना हे होते. सो पुन्हा एकदा जोरदार चिमुकल्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि बाय करा. आता आपण दुसरं नाटक एन्जॉय करूया. ओके हो जा थांबा वन बाय. सो पेरेंट्स मला आता असं विचारायचं आहे की बक्षीस देणं आवश्यक आहे कौतुक होणं आवश्यक आहे. मी मग सांगितलं पालक 2 प्रकारचे असतात. काही जण अति कौतुक करतात काही जण यांना कौतुकच करत नाही. एवढं काय ठीक आहे आम्ही पण काढलेत आहे की नाही. ते दोन्ही प्रकारचं वेगवेगळे हे आहेत. मला तुम्हाला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे. तर किती जण लहानपणी छान चित्र काढत होते? हात वरती करा. किंवा त्याला चित्रकला आवडायचं? वा भरपूर जण आहेत की ज्यांना चित्रकला हा विषय आवडत होता. पालकांनो हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे की तुम्हाला उत्तम जे काही करायचं असेल त्याचा बेस हा लहानपणी चित्रकला असतो. चित्रकलातून 3 डायमेन्शन थॉट प्रोसेस येत असते. मग तुम्ही उत्तम डॉक्टर व्हाल उत्तम लीडर्स बना तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा. एक सर्वे तुम्ही करू शकता. सोपा सर्वे आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तुम्हाला जे तुम्हाला असं वाटतं की तुमच्यासाठी ते सक्सेसफुल आहे ओके तुमच्यासाठी त्यांना विचारा लहानपणी तुमचा आवडता विषय कुठला होता मॅथ्स आणि सायन्स सोडून. तर 90% उत्तर देतील की आम्हाला लहानपणी ड्रॉइंग्स काढायला खूप आवडायचं. कारण की ड्रॉइंग्स मधनं इमॅजिनेशन वाटतं. इमॅजिनेशन मोर पॉवरफुल दॅन नॉलेज. सो मुलांना चित्र ड्रॉइंग्स काढायला जास्तीत जास्त प्रमोट करा असं मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि आता काही ओव्हरऑल ज्यांची मुलं इथे होते आता त्यांचं तुम्हाला काय जाणवलं त्यांच्यामध्ये काय बदल जाणवला? एनीवन?
बघा 300 400 300 जणांच्या क्राऊड मध्ये आपल्याला हात वरती करायला सुद्धा थोडी भीती वाटते आणि चिमुकले किती छान करत होते की नाही. सो हा व्हेरी गुड. हा मला स्पेशली शेअर करायला आवडेल की विवान माझा मुलगा 15 दिवस व्हायरल मध्ये होता, पण 15 डेज मध्ये त्यांनी जरी छोटी स्क्रिप्ट असेल स्टेजवर जाऊन परफॉर्म केलं, तीच खूप मोठी अचीवमेंट आहे. थँक्यू सो मच. ते खूप महत्वाचं आहे की प्रॅक्टिस मध्ये मुलं आजारी पडतात. मध्ये एखादं बिचाराला लागलं होतं तर काच लागली होती, पण माझ्यापेक्षा माझ्या टीमला परफॉर्म करायचं आहे, हे जे आवश्यक आहे. टीम हे फार आवश्यक आहे. अजूनही कोणाचा हात तिथे आला होता. हा येस, थोडा आवाज दे रे. प्रश्न तुम्ही पालकांसाठी विचारला, माझा गैरसमज झाला, परंतु मी परत माझं मत व्यक्त करतो. ज्यावेळी आपली रिहर्सल सुरू होती तर मी 10-15 मिनिट बऱ्याच वेळा आधी येऊन आलो तिकडे. तर तुम्ही प्रचंड मेहनत घेतली सर, कारण नाटक मोठ्या मुलांकडून करून घेणं सोपं असतं, लहान मुलांकडून टायमिंग आणि सगळ्या गोष्टी करणं खूप कठीण असतं. ते खूप छान काम तुम्ही केलंय. थँक्यू. सी, आमचा उद्देश आहे की मुलांना नाटक हे जगणं शिकवतो. आता पुढचं नाटक जे आहे ते तुम्हाला खूप आवडेल, पण किती जणांना डॉक्टरने प्रश्न, डॉक्टर तुम्ही तर अख्ख्या नाशिकचा हार्टची काळजी घेतात. डॉक्टर राहुल शिवाय सरांजवळ त्यांच्या टाळ्या होऊन जातात. त्यांनी आज वेळ काढला. प्रचंड बिझी त्यांचं शेड्यूल असतं, मला माहिती आहे. अख्खं मॅग्नम ते सांभाळत असतात. मुलांसाठी वेळ काढणं आवश्यक आहे, तर आपलं सुद्धा हार्ट हे आनंदी राहत असतं. सो मला आईंना प्रश्न विचारायचा आहे की किती जणांना सकाळी उठल्यानंतर आज डब्यात काय बनवू हा प्रश्न निर्माण होतो. आज डब्यात काय द्यायचं, नवऱ्याला डब्यात काय द्यायचं किंवा मुलाला डब्यात काय द्यायचं. अरे हळूहळू सगळे हात वरती होतात. वा डॉक्टर तुम्ही. सो आता त्याच्यावरच आहे नक्की टिफिन काय बनवायचा नवऱ्यासाठी सुद्धा आणि आपल्या चिमुकल्यांसाठी प्रस्तुत आहे. टिफिन बॉक्स तुम्हाला जरूर आवडेल. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलांना बाहेर घेऊन जा, पण कुठे घेऊन जा ते पण तुम्हाला आता नक्की सांगेल. सो ऑल सेट सुजित भाई, ऑल सेट.